वर बसल्यात त्यांनी आम्हाला कसलाही आम्हाला मोबदला काय दिला नाही. काही छंद रुपयाचा आम्हाला मोबदला दिला नाही. विहिरी नदीच्या काठाला विहिरी सगळ्या म्हणजे बुजून गेल्यात. विहिरी सगळ्या बुजून गेल्यात. विहीर मोठा विहिरीत आज बी अडकल्यात. वडा गेले की पाईप हातात आमच्या आल्यात. वायर आमच्या हातात आल्यात. आमच्या मोठ्या जागेवर गाळ गेला. एक आणखीन एक सांगा, मध्ये त्यांनी सांगितलं होतं की नाही कृषी पंपाला वीज बिल माफ नाही दिले आम्हाला माफ. वीज माफ नाही, काय नाही, कुठलंच काय माफ नाही. वीज कसलीच माफ आम्हाला माफ नाही. आज आम्हाला बिल अजून आज बी येतात बिल त्याची. आता पेरणी करता परत कर्ज डोक्यावर. कर्ज आता डोक्यावर. आम्ही सोयाबीन आता मुख्यमंत्र्यांनी जून मध्ये कर्ज माफ करणार नाही. जून मध्ये का आता मेल्यावर करतील आमचं. आता दिवसा पाणी यायचं काम आहेत आमचे पैसे ती. अशी परिस्थिती झाली आमची. कारण आता ती आता जून मध्ये करायची म्हणलं आता आम्ही तोवर काय करायचे अशी परिस्थिती आमची. आज आमची शेतकऱ्याची अशी हलाखीची परिस्थिती, विचार नाही करायसाठी हालायची परिस्थिती. नविराजाने करायची म्हणून करायची. आले बाप दादा बसून म्हणून ही शेती करायची. आज आता मुख्यमंत्री कुठे आहेत माहिती तुम्हाला? मुख्यमंत्री खुर्चीवर काय त्यांचं काय त्यांचा विचार सुद्धा नाही करायसारखे. आता काय त्यांचं शेतकऱ्यांनी काय विचार करायचा? मुख्यमंत्री आले नाही. मुख्यमंत्री आले नाहीत, कोण आले नाहीत, काहीच नाही. नाही 1 रुपया दिला नाही. पेरणी आमची आता होत आली किंवा चालू पेरण्याचं चिबडच राहणार पेरण्यात चालू. अजून राहणार आमची बरीच 15 दिवस पेरायला येत नाही आम्हाला. तुम्ही काळजी करू नका. तुम्ही कोणत्या सरकारने सोडलं तरी आम्ही तुम्हाला वारंवार नाही सोडणार. आज म्हणून मी तुम्हाला सगळं आपले आमदार दादा आहे, खासदार दादा आहे, अंबादास आहेत, सगळे आहेत, बरोबर आहे. आम्ही तर सरकारला वटणीवरती आणूच. हा, तुम्ही धीर सोडू नका. फक्त मी सगळ्यांना हात जोडून सांगतो की आता तुम्ही सगळे शेतकरी म्हणून एक व्हा. आज साहेब आमची अशा परिस्थिती आमचं नाव विचार नाही करायसारखी आमची आलेच आमचे. अशी परिस्थिती विचार नाही करायसारखी परिस्थिती. आम्हाला डोळे जीव द्यावा का हात द्यावा असं आम्हाला असं वाटतं. कर्ज आमचं पिठा पिकव ना, पेरला पैसा मिळणार नाही मिळायचं नाही. आम्हाला काय करायचं परिस्थिती, आम्हाला नाही मिळायचं करायची पाळी आली. मग काय करावं आम्ही, करावं काय, फाशी घ्यावं का, अशी परिस्थिती झाली आमची. अशी आमची हालत आहे. आम्हाला सरकारने कसली मदत दिली नाही, आम्हाला कसं सहकार्य केलेलं नाही. आमचे लय हालत आहे. तुमचं काय नाव दादा? संदीपान सोपान वगैरे माझं नाव आहे. बरं. आपण बघा आम्ही आलोत ना विचारायला. आम्ही सरकारला व्यवस्थित करायला लावू सगळं. तुम्ही धीर सोडू नका. हा, काळजी करू नका. आता त्याला याला विचारायला त्रास नका देऊ. हा, चल नीट. ठीक आहे. चल नीट राहा दादा. काळजी करू.